एक गाव होतं रामपूर. त्या रामपुरात एक वृद्ध राहत होता आणि तेथे शहरातून एक तरुण मुलगा राहायला आला होता. तो येऊन त्या वृद्धाला म्हणाला, ही विहीर मी तुम्हाला विकतो, घेतायत का? वृद्धाला वाटलं, बघूया काय म्हणतो आहे. तर तो म्हणाला, ठीक आहे, घेतो मी तुझी विहीर. आणि त्याने त्याला काही पैसे दिले. दुसऱ्या दिवशी तो मुलगा त्या वृद्धाला म्हणाला की जर तुम्हाला या विहिरीमधले पाणी वापरायचे असेल तर तुम्हाला मला याशिवाय पैसे द्यावे लागतील. जे काल दिलेले आहेत ते फक्त विहिरीचे. आता जर तुम्हाला त्यातलं पाणी वापरायचं आहे तर तुम्हाला मला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. वृद्ध हसून म्हणाला, अरे बरं झालं तू चाललास इथेस, नाहीतर मी तुला बोलवणारच होतो. मी तुला तेच सांगणार होतो की मी ही विहीर विकत घेतली आहे. मला त्यामध्ये अजिबात पाणी नको आहे. जर तुला हे पाणी यामध्ये ठेवायचं असेल तर तुला मला भाडं द्यावं लागेल. हे ऐकून तो तरुण मुलगा घाबरला आणि मग हसून त्या वृद्धाला म्हणाला, मी तर तुमच्याशी मजा करत होतो. ना ही विहीर विकू शकतो ना पाणी. तुम्ही कसं मला भाडं मागता आहेत? मग शिक्षक म्हणजेच ते आपले वृद्ध हसून म्हणाले, अरे बेटा, तुम जिस किताब से पढ़े हो ना, मैं वो किताब का लिखने वाला हूँ. गुरु गुरु होता है.